ड्रोनच्या माध्यमातून शर्यत दाखवू लागला, पण ड्रोनचं लाईव्ह पैलवानाच्या मोबाईल वरती आणि पलीकडच्या बाजूने अलीकडच्या बाजूने पब्लिक दिसू लागला। सुटला या मैदानाचा पहिला सिमी सुटला आणि पहिल्या सिमी देखून 5 गाड्या आणि 5 गाड्यांचा रणसंग्राम चालू होता। कोण होणार पहिला गुलालाचा मानकरी, कुणाच्या नशिबात पहिला गुलाल? सुंदर अशी लढत चालू आहे, अटीतटीची लढत चालू आहे। शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारते? पडेल पाखरे आड्याल राजा आड्याल हरणे आणि पडेल अतिशय सुंदर राजा मागणं काय झाले? लढत झाली आड्याल पळाला गेल्या वर्षीचा पुशेगावचा मानकरी 1 नंबरचा हरणे आणि राजा आणि त्याच्या पड्याल गाडी पळाली पाखरे आणि रायफल दोघा सुंदर अशी काटा अशी लढत झाली आणि कित्येक वर्षानंतर मालकाच्या चेहऱ्यावरती हसू फुललं, आनंद आणि समाधान सुद्धा पाहायला मिळालं। हा खेळ आहे, हार आणि जीत आहे आणि जितल्यानंतर हुरहुरून जायचं नसतं। स्मित हास्य केलं मालकानं आणि खेळाला आपलंस करून हृदयात स्थान दिलं, असा मालक या बैलगाडी शर्यतीनं पाहिला। अहो दिलदार मनाचा राजा माणूस आहे, राजागत त्यांचं या ठिकाणी राज केलं होतं, त्या राजानं माणूसच तसा आहे। बसा ते पब्लिक खाली कुठे गेले बघा, थोडं पब्लिक मागे जोबती का आयोजक कमिटी 5-6 पोरं तिथं पाठवा, सगळे पब्लिक गेले। सुटला या मैदानातला सेमी फायनल 2 सुटला आणि 2 मध्ये सुद्धा रणसंग्राम चालू आहे। कसा धुळा उडतोय, कोण होणार गुलालाचा मानकरी? अतिशय सुंदर अशी लढत चालवली, आड्याला कड्याला आणि पड्याला कड्याला आणि मध्ये पळतोय लांब लचक उसाचं कांड आणि पड्याला पळतोय या वर्षीचा पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व। हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा येत असतोय, फक्त संयम। सेमीफायनल 2चा निकाल, सेमीफायनल 2चा निकाल आज क्रमांक 5 वर धावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न कुमारी द्विविका धीरासेठ भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे वाघवाडी या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी। विचार करा हो, 1 नंबर तासावले वाकून बघणारे या ना माग का मुख्य बैलावरती अन्याय करताय। सुटला या मैदानातला सेमीफायनल 3 सुटला आणि 3 मध्ये लढत चालवली, एकूण 5 गाड्या पळतायत। इकडे 1 नंबरला आटपाडी करत, 2 नंबरला सदाशिवकर करत, 3 ला दिगांची करत, 4 ला आटपाडी करत आणि 5 वरती दरेवाडी पुणेकरांची गाडी। सुंदर अशी लढत चालू आहे, कोण होणार भांडायला पात्र? पर्याला सुंदर आणि आर्याल तुफान की सुंदर अतिशय सुंदर अशी लढत कडन पळाला, सुंदर अशी लढत पाहायला मिळाली। आड्याल पळा विगर पडवेकरांचा सदाशिवकरांचा तुफान आणि पड्याला कडरा पळा, ज्या बैलाला कंड हिंदुस्थान गाजून ठेवला वैर परंतु अजून तो दरार आणि तोच रुबाब असा निसर्गाडन कातरजकरांचा सुंदर निकाल कोणी घेतला? निकाल गेला कॅमेरामन खरं, कॅमेराचा आधार घेतला जातो सेमीफायनल 3 साठी। आजही बैलगाडी क्षेत्रातल्या तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाजवतो असा बैलगाडी क्षेत्रातला सप्त हिंद केसरी निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर आजही बैलगाडी शर्यतीच्या तमाम बैलगाडी मालकांच्या हृदय सिंहासनावरती विराजमान आहे आणि सुभाष तात्या आणि सुनील मांगडे यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधान आहे। या ठिकाणी आपल्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय गायकवाड दादा उपस्थित होत आहेत, आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय। त्याचबरोबर नांगोळीचे शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणार सन्माननीय डॉक्टर तुकारामजी मासाळ सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। मासाळ सर आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय। निकाली पंच वेळ लागला तरी चालेल, निकाल हा शुभेच्छा आणि आपला त्या बापूसेठ पिसाळ यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा आणि आपला चोराडचा सोन्या मंडप यांच्या वतीनं सगळ्या मित्र परिवाराच्या वतीनं बापूसेठ आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। हो चला गाड्या सुटल्या या मैदानातला सेमीफायनल 4 सुटला आणि 4 मध्ये सुंदर अशी लढत चालवली, होणार फायनलला पात्र कुणाच्या नशिबी गुलाल कोण होतो 1 नंबरचा मानकरी। अतिशय सुंदर अशी गाडी बोलते, पर्याल सुंदर बोलतोय, आड्याल पिस्टन बोलतोय, अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत झाली, अतिशय सुंदर।
मागणं झालेलं सचिन होनवानी चितली अरेक्स सुंदर बैलाची मला यांच्याकडनं मान्य मासाळ साहेबांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फोनवर आलेत. व्यासपीठ मी विनंती करतो सर्वांना की बसून घ्या, उभं कुणीही राहू नका. आपणा सर्वांना माझी विनंती आहे. जयवंत यादव गोवारे, जीवा लाभाचे मालक, सर्व पक्षाबलाचे मालक यांच्याकडून दिलपानांसाठी ऑनलाईन 300 रुपयाचं बक्षीस आणि समालोचन करण्यासाठी 200चं बक्षीस दिलं. मनपूर्वक धन्यवाद. सतेज मरगर आपण या ठिकाणी पंचप्रेमी आपली वाट बघायला लागले. झरे गजरी मंडळाचे ढोले समालोचकांसाठी अंबाधारी माळवे झरेकर यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आलं. या ठिकाणी सत्कार होतोय. वळा या मैदानातला सेमी 5 वळा आधी सुटला. आता पुकरू नका, पलीकडचा पण माईक बंद करा. अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व. बघा खाली माग पडला. शांतता राखा आणि शांत राहून सहकार्य करा. छत्रपती संभाजीनगरचा जाकूर ड्रायव्हरला या ठिकाणी प्रदीप अप्पांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रदीप नाना कापूसखेडकर यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या जाकीला 500 रुपयाचं बक्षीस आहे. समोरच्या बाजूला बसलेली आता सेमीफायनल 6 सुटला आणि 6 मध्ये 4 गाड्या आतल्या चालू आहे. कोरोना फायनलला सरी पात्र जिगरबाज बैलांनी यावरती बसणाऱ्या मादारी जॉकीचा खेळ. हा खेळ आयरा गाड्याचा हिदाट बायाचा मान त्यावरती बसणारा ड्रायव्हर चराग लागतो. अतिशय सुंदर अशी दोघं आतल्या चालू, परंतु शेवटच्या क्षणाला डबल आणि गाडी फायनल वाटलं नव्हतं. सगळ्यात माग पळत होता, परंतु शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गाडी फायनल साठी पात्र ठरली. सेमीफायनल 6चा निकाल आणि निकाल. सेमीफायनल 6चा निकाल. तास क्रमांक 1 वर धावलेली गाडी पहिलवान प्रेमया सुके बळीराम पोले छत्रपती संभाजीनगर या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या दादू ड्रायव्हरचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर असे गाडी पाहिले, उजला पाहिला ज्योतिर्लिंग फुटला. सेमीफायनल या मैदानातला 7 सुटला आणि 7 मध्ये सुद्धा 4 गाड्या आणि 4 गाड्यात लढत चालू आहे. कोण होणार फायनल साठी पात्र? हे बैलगाडीचं क्षेत्र, इथे काय पण घडतं आणि तशीच लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला कोण मागे मारतोय? पर्याल बाब्या आणि अर्जुनचं निर्वाद वर्चस्व. तो शिरसवडीचा बारक्या नुसतं म्हणायला बारक्या पण वय त्याचं जास्त. लग्नाचं वय झालं अजून त्याला जोड मिळेना असा हा शिरसवडीचा बारक्या. जोड मिळेना कारण त्याला टोपण नाव आहे बारक्या, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं तो अजून बारक्याच आहे, त्यामुळे तो अजून तसाच राहिलाय. पण बैलगाडी क्षेत्रातला जो करंट लागतो ना तो करंट बारीक मध्ये आहे, म्हणून बारीक अजून बारीकच आहे. सेमीफायनल 7चा निकाल आणि निकाल. सेमीफायनल 7चा निकाल. तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी हिंद केसरी छोट्या